अगदी प्रमाणबद्ध मापात 2 किलो गहू तांदूळचे पापड खूप सोप्या पद्धतीने आज आपण बघतोय. खानदेशी पद्धतीचे हे पापड आहेत. याची खासियत म्हणजे तळल्यानंतर हे चौपट फुलतात. अगदी कढई कमी पडते ना एवढे हे पापड फुलतात आणि भाजून म्हटलं तर दुपटी तिपटीचे हे पापड फुलतात. खूप खुसखुशीत होतात. म्हणजेच ऑइल फ्री पापडांचा आनंद आपण घेऊ शकतो. नमस्कार, मी स्मिता. स्मितू रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. भरपूर टिप्स अगदी प्रमाणबद्ध मापात म्हणजे वजनी आणि मापी दोन्ही प्रमाण आपण बघणार आहोत. जरी तुम्ही पहिल्यांदाच हे पापड बनवत असाल ना तरी न चुकता परफेक्ट तुमचे पापड होणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. आता या ठिकाणी जुना रेशनचा तांदूळ घेतला आहे. हवं तर तुम्ही कुठलाही तांदूळ वापरा. फक्त ज्या भातापासून आपला तांदळापासून भात मोकळा होतो ना तो तांदूळ आपल्याला वापरायचा आहे. शक्यतो जुना तांदूळ वापरायचा आहे. आता या ठिकाणी 2 कुकरचे डबे घेतले. वजनी प्रमाण म्हटलं तर 2 किलो तांदूळ आहे आणि आमच्या भागातलं माप म्हटलं खानदेशमधलं तर 1 शेरभर हा तांदूळ आहे. आता याला मी स्वच्छ धुवून घेतला. मग 1 दिवस आणि रात्र एवढा मी पाण्यात भिजत घालणार आहे. म्हणजे आज सकाळी मी पाण्यात टाकला तर आज दिवसभर आणि रात्रभर हा पाण्यात राहणार आहे. आता दुसऱ्या दिवशी याला 3-4 पाणी स्वच्छ धुवून घेतला. मग छान असा लोळून मग याला एका चाळणीवर काढून घेतला आहे पाणी निथळण्यासाठी. असं 10-15 मिनटं पाणी निथळून घ्यायचं. मग याला सावलीमध्ये आपण सुकत घालायचं. आता महत्त्वाची टीप म्हटली ह्या रेसिपीमधली तर हा तांदूळ सुकत घालताना अजिबात उन्हामध्ये आपल्याला हा कोरडा करायचा नाही. सावलीतच फॅनखाली किंवा घरामध्ये छान कोरडा करून घ्यायचा 5-6 तासासाठी. म्हणजे दळता येईल ना इथून आपल्याला कोरडा करायचा आहे. आता संध्याकाळपर्यंत छान हा कोरडा होतो. मग मी याचं पीठ दळून आणलं आहे. मस्त बारीक गव्हाच्या पिठाप्रमाणे आपण हे पीठ दळून आणायचं आहे. आता तांदळाचं पीठ आपलं तयार झालं आहे. मी गव्हाचं पीठ वापरणार आहे. ओललेल्या गव्हाचं पीठ ते मी तुम्हाला सांगते किती ते. आता ह्या पद्धतीचा पावशेर येतो. ह्या पावशेरने मोजलं तर शेरभर पीठ होतं म्हणजे 4 पावशेर. तर समप्रमाणात आपलं हे तांदळाचं पीठ आलं पाहिजे. पण गिरणीवाले आपल्याला काही सगळं गिरणी झाडून देत नाही. थोडं कमी पडलं म्हणजे तेवढं आपण साबुदाण्याचं पीठ वापरणार आहे. ते किती ते तुम्हाला सांगतेच. आता मी मोजून घेतलं हे पीठ बरोबर कुकरचे 3 डबे एवढं आलं. थोडंसं कमी पडलं म्हणजे जेवढं कमी पडलं ना तेवढं साबुदाण्याचं पीठ येतं. म्हणजे बरोबर 3 डबे एवढं साबुदाण्याचं आणि तांदळाचं पीठ आलेलं आहे. हे झालं डब्याचं माप. आणि पावशेर म्हटलं तर बरोबर 6 पावशेर एवढं हे पीठ आलेलं आहे तांदळाचं. जेवढं कमी पडतं आहे तेवढं 6 पावशेरला आपण साबुदाण्याचं पीठ वापरणार आहे हे लक्षात घ्या. आता गव्हाचं पीठ वापरलं आहे मी. ओललेल्या गव्हाचं पीठ वापरलं आहे. हे पीठ कसं तयार करायचं ना याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. जरूर चेक करा. छान पीठ तयार होतं आहे. ह्या गव्हाच्या पिठामुळे खूप सुंदर चवीला हे पापड तयार होतात. तुम्ही ह्या गव्हाच्या पिठाच्या ऐवजी ना मैदा देखील वापरू शकतात. मैद्यामुळे तर पांढरे शुभ्र होतात हे पापड पण हेल्थ आपली जपली जात नाही किंवा चवीला जरा वेगळे लागतात. म्हणजे मैद्यासारखी चव लागते थोडीशी. पण गव्हाच्या पिठामुळे खूप रुचकर हे पापड होतात. अगदी सुंदर चवीला लागतात. त्यामुळे ह्या पद्धतीचं पीठ तयार करून तुम्ही नक्की वापरा. आता 3 डबे आपले तांदळाचं पीठ आलं आहे आणि 1 डबा आपला गव्हाचं पीठ आलं आहे. 2 पावशेर गव्हाचं पीठ वापरलं होतं मी. तुमचं माप लक्षात आलं असेलच. आपलं 4 पावशेर म्हणजे शेरभर तांदळाचं पीठ आहे आणि 2 पावशेर एवढं हे गव्हाचं पीठ आहे. म्हणजे 3 डबे एवढं तांदळाचं पीठ आणि 1 डबा एवढं गव्हाचं पीठ. आता पापड खार वापरते मी. तो मोजून घेतला आहे. कपाने मोजलं तर 1 सपाट छोटा कप एवढा हा पापड खार येतो आणि वजनी प्रमाण म्हटलं तर 100 ग्रॅम एवढा आपण वापरते. म्हणजे एकूण आदलभर पीठ आहे ना आमच्या भागातल्या मापातलं म्हटलं तर आदलभर पिठासाठी 100 ग्रॅम खार हा बरोबर होतं. खाराच्या निम्मे आपल्याला मीठ घ्यायचं आहे. छोट्या कपाने मोजलं तर अर्धा कप एवढं मीठ येतं आणि वजनी प्रमाण म्हटलं तर 50 ग्रॅम एवढं मीठ आहे. 1 इनो सोड्याची पुडी देखील आपण याच्यात वापरणार आहे. अगदी पाव चमचा एवढा आपल्याला हिंग घ्यायचा आहे. आता साबुदाणा म्हटलं होता मी. तो 2 कप आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे. याला हलका भाजून घ्यायचा आहे तळतळेपर्यंत आणि गार झाल्यानंतर तांदळामध्ये मिक्स करून आपण तांदळाबरोबर दळून आणायचं आहे. पण माझ्याकडून ते चुकून राहिलं म्हणून मी नंतर यांना गरम करून मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये बारीक पूड तयार करून मिक्स करून घेतले. आता बडीशोप आणि जिरं म्हटलं तर मी बडीशोप 3 चमचे वापरली. 2 चमचे जिरं वापरले. छान असं क्रश करून घेतले. पूर्ण बारीक पूड नाही करायची आपल्याला. असं हलकं क्रश करायचं आहे. त्यामुळे सुंदर दिसतं डोळ्याला आणि कलर देखील सुंदर येतो. आता ह्याच्यात ओवा मी 1.5 चमचा वापरला आहे. हे सगळं आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता तुम्ही. पांढरं तीळ वापरलं आहे. एकूण 3 ते 4 चमचे एवढं पांढरं तीळ वापरलं आहे. अंदाजाने अर्धा कप एवढं हे तीळ भरलेलं आहे. आता हे सगळं साहित्य आपलं मोजून मापून झालं आहे. याच्यामध्ये इनो सोड्याचं 1 पॅकेट मी वापरलं आहे. हे जरूर वापरा. यामुळे खूप सुंदर खुसखुशीत हे पापड तयार होतात. आता एका आदलभर पिठासाठी जेवढं आपण पापड खार आणि मीठ टाकले ना तेवढं तर लागतंच. पण एक्स्ट्रा हे आपण इनो सोड्याची पुडी वापरली. आता हे परत आपण कुकरच्या डब्याने मोजून बघायचं किंवा सुरुवातीला तुम्हाला दाखवले 3 डबे तांदळाचं पीठ आणि 1 डबा आपलं गव्हाचं पीठ. म्हणजे 4 डबे एवढं पीठ आलं होतं ना तर एकूण दुपटीचं पाणी आपल्याला लागणार आहे. म्हणजे 8 डबे आपल्याला कुकरच्या भांड्याचं आपलं माप आहे पाण्यासाठी. आता एकूण 4 भांडे मी पाणी गरम करायला एका मोठ्या पातेल्यात बाजूला ठेवलं आणि 4 भांडे पाणी ज्या पातेल्यामध्ये पीठ हटणार आहे ना त्याच्यामध्ये गरम करायला ठेवले.
आता दुपटीचं पाणी आपण वापरणार आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. पाणी वापरताना नंतरचं हे गरमच पाणी आपल्याला वापरायचं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर पीठ टाकायचं आणि घोट्याने छान टोचे मारायचं आणि 2 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे. असं टोचे मारल्यामुळे छान वाफ येते आणि मस्त हे पीठ आपल्याला हटता येतं. आता एकाचं काम नसतं हे, अजून एखाद्याची मदत घ्या. मी माझ्या मुलाच्या मदतीने गॅसवरून खाली उतरून हे पीठ हटून घेतलं होतं आणि हटताना जशी गरज पडली ना तसं मी बाजूला गरम केलेलं पाणी याच्यात टाकलं आहे. म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत पिठाच्या दुपटीचं आपल्याला पाणी लागलेलं आहे. छान मऊसूत हे पीठ आपलं तयार होतं. आता ह्या पिठावरती हाय फ्लेमवरती आपल्याला सुरुवातीला हटताना हाय फ्लेम ठेवायची, नंतर गॅसची फ्लेम लो करायची. एक 20 मिनटासाठी असं ओलं कापड झाकून ठेवलं आणि 20 मिनटासाठी हे पीठ शिजत ठेवलेलं आहे. खाली तवा देखील मी ठेवला होता त्यामुळे करपत नाही. आणि नंतर मी कढईमध्ये खाली पाणी ठेवून चाळणीवरती असं हे पीठ वाफून घेतलं. ओल्या कापड्यामध्ये हे पीठ टाकायचं आणि असं झाकून ठेवायचं. हाय फ्लेमवरती 15 मिनटासाठी वाफ द्यायची. असं सगळं पीठ मी वाफून घेतलं. असं डबल वाफेवर वाफवल्यामुळे खूप छान हे पीठ शिजतं. खरं तर गॅसवरती हे पापडाचं पीठ छान शिजत नाही, त्यामुळे तळे जाण्याची शक्यता असते. त्यामुळे ह्या पद्धतीने शिजून घेतलं. आता शिजल्यानंतर असं हाताला चिपकत नाही, छान गोळा होतो हे देखील आपल्याला लक्षात येतं. रंग देखील छान त्याचा बदलतो तरी आपल्याला लक्षात येतं शिजल्याचं. आता मी याला वरती टेरेसवरती करायला घेतलेले आहेत. छान असा कलर देखील सुंदर आलेला आहे. सगळे गोळे मी मळून घेतले होते खाली छान पाटीमध्ये आणि हातात ग्लोव्ज किंवा पापड लाटताना देखील कागदाचा वापर केला आहे. त्यामुळे हात आपले खराब होत नाही आणि असं चिपकत नाही, त्यामुळे पटापट हे पापड तयार होतात. आता तेलची पिशवी येते ना त्याच्यावरती मी हे पापड तयार करून घेतलेत. वरून ट्रान्सपरंट कागद झाकून केलेला आहे. सुरुवातीलाच एकदा सगळ्या कागदांना मी तेलाचा हात लावला होता, नंतर एकाही पापडाला तेल लावलेलं नाही आहे. ज्या आकारात आपल्याला पापड हवेत ना त्या आकारात लहान मोठ्या आकाराचे पापड तयार करून घेतलेत. मैत्रिणींच्या मदतीने अगदी अर्ध्या तासात सगळे पापड हसत खेळत हे पापड माझे तयार झालेले आहेत. आता पापड करताना माझं एक चुकलं, मी डायरेक्ट खाली स्लॅबवरती कागदावरती हे पापड टाकलेले आहेत. खरं तर आमच्या भागामध्ये खाट येते, बाज देखील त्याला म्हणतात, त्याच्यावरती हे पापड टाकले जातात, त्यामुळे अजिबात तळे जात नाही. पण मी डायरेक्ट स्लॅबवर टाकल्यामुळे बऱ्यापैकी एवढ्या सगळ्या पापडांमध्ये 15-20 पापडांना अशा चिरा गेलेल्या आहेत, कारण हे जमिनीवर टाकायचे नसतात. पण पर्याय नव्हता, माझ्याकडे ऊन कमी असल्यामुळे मी वरती टेरेसवरती आणलं आणि खाली जमिनीवर मला टाकावं लागलं. गेल्या वर्षी मी गॅलरीतच केले होते, खाटीवर केल्यामुळे एकही पापडाला असे चिरे गेले नव्हते, छान पापड आले होते. यावर्षी 10-15 पापड माझे असे चिरा गेलेले आहेत. सुंदर असे पापड तयार झाले. एवढ्या पिठामध्ये 2 किलो तांदळामध्ये एवढे पापडे आपले तयार झालेत. हे मी 4-5 दिवस चांगले उन्हामध्ये कोरडे करून घेतलेत आणि स्टोअर करण्यासाठी तयार झालेले आहेत. आता हे पापड मी तुम्हाला तळून आणि भाजून दोन्ही दाखवते. खूप सुंदर आलेलं आहे, अजिबात तेलकट वगैरे काही दिसत नाही, कारण तेलाचा वापर आपण अजिबात केला नव्हता. कलर सुंदर आला आहे, ट्रान्सपरंट असे दिसत आहेत, कारण पीठ छान आपलं शिजलं होतं. आता हे भाजून देखील तुम्हाला दाखवते. आमच्या भागात खरं तर तळून न खाता आम्ही भाजूनच रोजचा हा पापड खातो, त्यामुळे ऑइल फ्री पापड आपल्याला खायला मिळतो आणि तब्येत देखील जपली जाते. भाजल्यानंतर हाय फ्लेमवरती असं जाळीवरती आपल्याला भाजायचं. लो फ्लेमवर भाजल्यामुळे जास्त फुलत नाही तो. हाय फ्लेमवर भाजला ना पटपट उलटपुलट करायचा, छान असा भाजला जातो, अजिबात करपत नाही. या जागेवर तुम्ही मैदा वापरत असाल ना तर पापड करपण्याची शक्यता असते, पण गव्हाच्या पिठामुळे अजिबात करपत नाही. आता तेलात तळायचं म्हटलं तर तेल छान तापून घ्यायचं आणि मग हा पापड सोडायचा आपण. तुम्ही पाहू शकता कढई कमी पडते ना एवढा हा पापड मोठा झालेला आहे. जवळजवळ चौपट असा हा पापड फुललेला आहे. खूप खुसखुशीत पांढरा शुभ्र पापड आपला तयार झाला आहे. आधीचा पापड आणि तळल्यानंतर आणि भाजल्यानंतरचा पापड फरक तुम्ही बघतच असाल. खूप सुंदर हे पापड तयार झालेत. खूप सोप्या पद्धतीने प्रमाणबद्ध मापात सगळं साहित्य आपण पाहिलेलं आहे. खूप मऊ खुसखुशीत आणि चवीला रुचकर हे पापड मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत. मला खात्री तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल. रेसिपी जरा देखील आवडली तरी एक लाईक आणि कमेंट नक्की करा. तुम्ही ह्या पद्धतीने नक्की तयार करून बघा आणि कसे झाले मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत